नमस्कार मित्रांनो, मी राहुल। आज आपल्या भेटीस एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आज आपण ठाणे मार्केट फिरणार आहोत। ठाणे मार्केटमध्ये आज गणेशोत्सवासाठी जे ज्या वस्तू मिळतात त्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या काही गोष्टींची मदत होईल। म्हणजे तुम्ही गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजेच पडदा, परत मखर, गणपतीच्या मूर्त्या, पाट, दागिने, कापूर ह्या सगळ्या वस्तू खरेदी करू शकता। ठीक आहे, तर आपण आता फिरणार आहोत मार्केटमध्ये। माझ्यासोबत आपले खास मित्र पण आहेत, जसं योगेश आहे, कैलास आहे, ठीक आहे, आणि परत आकाश आहे। तर आपण मार्केट फिरणार आहोत यांच्यासोबत। ठीक आहे, तर आता आपण मार्केटला फिरायला चालू करूया। पण ठाणा मार्केटला आहोत आता। सध्या शॉपिंग चालू आहे खूप लोकांची। तसं तर ठाणा मार्केटमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे आणि परत वस्तू पण तुम्ही खूप काही परचेस करू शकता इकडून। आणि आत्ता थोडं गणपतीला वेळ असल्यामुळे तुम्हाला इथं खूप कमी वस्तू मिळतील, पण जेव्हा आता गणपतीचा सीझन जसा जसा जवळ येईल तसं तुम्हाला खूप साऱ्या वस्तू मिळतील। पण माझ्याकडून जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। ठीक आहे, तर आपण बघूया ठाणा मार्केट। आता तुम्ही आता बघू शकता इथे पण तुम्हाला गणपतीचं सामान मिळेल, म्हणजे जसं कंठी वगैरे, हार वगैरे। या ना इकडे। शॉपचं नाव आहे, तुम्ही एकदा येऊ शकता, इथं राऊंड मारू शकता। कंठी आणि हार वगैरे पण तुम्हाला मिळतील इथे। परत गणपतीचं छोटं मोठं डेकोरेशनचं सामान, आणि परत तुम्हाला इथे कळस, समई, परत मूर्त्या सगळं मिळेल। इथे पण मिळतील तुम्हाला। तुम्ही बघू शकता की ठाण्यामधलं एक दुकान आहे ज्याचं नाव आहे गुड लक स्टोअर्स। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कंठी, माळा, परत बाकीचं सगळं तुम्हाला सामान मिळेल। या कंठी आहे, तुम्ही बघू शकता। आता जसं तुमच्या गणपतीची मूर्तीची हाईट असेल त्याप्रमाणे तुम्ही कंठी वगैरे घेऊ शकता। ही छोटी कंठी आहे, या बारक्या आहे। ठीक आहे, आणि परत तुम्हाला कुंकू, परत हे हळदी वगैरे सगळं मिळेल, आणि परत कापूर पण आहे इथे। ठीक आहे, जसं तुम्हाला हवं असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी तुम्हाला या दुकानाचा डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। परत हार आहेत छोटे छोटे, आणि खूप छान हार आहेत, तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला मुंबई साईडला जायची गरज नाही, जर तुम्ही ठाणेकर असाल तर तुम्ही स्वतःहून येऊन ठाण्यामध्ये घेऊ शकता। आणि खूप छान छान व्हरायटीसुद्धा आहे, आणि तुम्ही अजूनही थोड्या दिवसांनी आला तर तुम्हाला अजूनही चांगल्या चांगल्या व्हरायटीज मिळतील। आणि इथे पण तुम्ही बघू शकता, तर इथे आपल्याला तुम्हाला चांगल्या चांगल्या समई मिळतील। परत आपल्या दुकानाचं नाव पण तुम्ही बघू शकता, बन्साली गृह वस्तू भंडार, हे सुद्धा आपल्या ठाण्यामध्येच आहे। तर बघू शकता की तामण वगैरे आहे, छान छान आरतीचं ताट आहे। परत जसं जसं छोट्या छोट्या समई आहेत, आणि छोट्या छोट्या आरतीचं भांडे आहेत, टाळ आहे, छोटे मोठे टाळ आहेत, छोट्या पणत्या आहेत, छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, जेणेकरून तुम्ही आपल्या छोट्या छोट्या मंदिरामध्ये देऊ शकता। तुम्हाला यांचं पण नाव आणि नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही बघू शकता। बन्साली वस्तू भंडारगृह। आणि परत यांच्याकडे पाटसुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्हाला जसा गणपतीसाठी पाट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। हर एक साईजचा तुमच्याकडे पाट आहे। आणि परत होम हवनसाठी पण लागणाऱ्या वस्तू आहेत सगळ्या, जे का होम हवनला लागणार ते बघा, इथे पण पाट आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे आपलं ठाण्यातलं प्रसिद्ध नारळाचं दुकान आहे, ज्याचं नाव आहे करसदास भांजी, नारळाचे व्यापारी। तिकडे तुम्हाला नारळ मिळतील होलसेल भावामध्ये, म्हणजे तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी नारळ लागले तर तुम्ही घेऊ शकता। ते पण हा शेला आहे, तुम्ही बघू शकता। परत प्रॉपर नारळ आहे। परत छोटे मोठे कॅरी बॅग्स आहेत, म्हणजे तुम्हाला कॅरी बॅग लागले तर कपड्याचे तुम्ही कॅरी बॅग घेऊ शकता। थोडा गजबजलेलं दुकान आहे। आणि परत इथे पण आहे, तुम्ही सगळं बघू शकता।
तुम्हाला अजूनही थोडंसं ठाणे मार्केट फिरवतो आहे. आता एक आपण शॉप समोर आहोत ज्यामध्ये आहे सिद्धिविनायक मकर सेंटर. हे तुम्हाला बरोबर तलावपाळीच्या समोरच मिळेल. जे ठाणेकर आहेत त्यांना माहीत पडेल हे. ठीक आहे, तर हे आहे शॉप. आता आपण आतमध्ये एंटर होणार आहोत. आता तुम्ही बघू शकता गणपतीच्या डेकोरेशनसाठी लाईट्स आहेत खूप. ठीक आहे, हे पडदे आहेत आणि तुम्ही अदर कुठल्या डेकोरेशनला वापरू शकता. तर हे पण बॅकड्रॉपसाठी पडदे आहे. हे छतला लावणार छतच म्हणतात त्याला ॲक्च्युली पूर्ण. आणि हे छोटी छत्री तुम्ही तुमच्या गणपतीच्या मागे ठेवू शकता. आणि ही वरती तुम्ही हँग करू शकता वरती. छोटेसे फुलं, पडदे. आणि आता इथून सुरुवात होते मखरची. ठीक आहे, तुम्ही बघू शकता तुमचा गणपती छोटा असेल म्हणजे ऑलमोस्ट 2 फुटापर्यंतचा गणपती असेल पण हा मकर मस्त आहे, एकदम बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटीज आहेत इथे. एकदम सिम्पल अँड स्मार्ट मखर आहे हा पण, हा सुद्धा. आणि तुम्ही बघू शकता हा एक आहे मखर. आणि इथं तुम्हाला एक चांगलं की तुम्हाला इथं प्राईस पण मिळेल. इथं तुम्हाला कोण नसेल अवेलेबल, सगळे कामात बिझी असेल, तुम्ही प्राईससुद्धा बघू शकता. त्याची इथे किंमत लिहिली आहे 2750 रुपये. ठीक आहे, हा सुद्धा मखर आहे. हा 1550ला आहे. डिपेंड आहे तुमचं बजेट किती आहे. आणि ट्रेंडी पण असलं पाहिजे थोडंसं. तुमचं बजेट पण तुमच्या खिशाला पण परवडणारं असलं पाहिजे. 2750ला हा देखील खूप छान मखर आहे. आणि या शॉपचा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तर तुम्ही एकदा चेक करा. जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही कॉल करून यांना डायरेक्टली विचारू शकता. वाव, हा बघा किती मस्त आहे. एकदम 3D आहे पूर्णपणे मखर. म्हणजे तुम्हाला फुलं पानं सगळे ओरिजिनल आहे तिथे. हे बघा, आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे. तुम्हाला 1750 रुपीजला आहे. हा खूप छान आहे मखर. आणि हा तुमचा मोठ्या गणपतीसाठी, जेणेकरून तुमचा सोसायटीचा गणपती असेल किंवा अर्थात घरी तुमचा एक 3 फुटापर्यंतचा गणपती 3 फुटाच्या आत असेल तर त्यासाठी पण हा खूप मखर बेस्ट आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये इतका कळत नसेल पण हा समोरून अगदीच खूप छान वाटतो आहे. हा सुद्धा खूप छान आहे. आणि बजेट थोडंसं जास्त आहे याचं, पण एक मंडळाच्या रीतीने तो ठीक आहे. 6500 बघू शकता तुम्ही. हा पण मखर खूप छान आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी पडदेसुद्धा दिलेले आहेत लावून. म्हणजे एक मंदिरचा फील देतो आहे. खूपच छान फील देतो आहे. बघू शकता. परत हा एक आहे. अजून पण इथे छोटे छोटे मखर आहेत. ठीक आहे, अजून ही ह्यांची आत्ताशी सध्या सुरुवात आहे मखरची. अजून ह्यांच्याकडे अजून वरतीसुद्धा मखर आहेत. आपण ते पण तुम्हाला दाखवतो. कुठला? हां, आपण वरती चाललो आहे. हां, सॉरी, फुटवेअरवरती अलाउड नाही आहे, तर तुम्हाला इथेच चप्पल काढावी लागते. वाव, वरती पण खूप छान एकदम व्हरायटीज आहेत. सुरुवातीला तुम्ही बघू शकता एक खूप असं छान पेंटेड मखर आहे इथे. किती प्राईस आहे दादा याची? प्राईस इथं लिहिलेली आहे 4850 रुपये. तुमचं तितकं बजेट असेल आणि 2-2.5 फुटाच्या मूर्तीसाठी एकदम बेस्ट मखर आहे हा पण. वाव, आणि याला उंदरासुद्धा दिलेले आहेत म्हणजे मूषक. हो, आणि यांचं काम डेफिनेटली खूप छान आहे. बघू शकता. याचीसुद्धा इथं प्राईस आहे. म्हणजे जरी यांचा स्टाफ खूप बिझी असलं तरी पण तुम्हाला इथं प्राईस डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही प्राईस बघून त्यांच्यानं विचारू करू शकता आणि परचेस करू शकता. आणि सॉरी, इथे जागा खूप कमी असल्यामुळे मला जास्त लांबून घेता येत नाही आहे. पण योगेश गोप्रोने शूट करतो आहे, म्हणजे त्याच्याने थोडा वाईड अँगल तरी मिळतील आपल्याला. योगेश गोप्रोने घेतो ना तू? बघू शकता. हे सुद्धा खूप मोठं मखर आहे. तुमच्या घरामध्ये खूप मोठं स्पेस असेल त्यासाठी खूप छान आहे. प्राईस रेंजसुद्धा लिहिलेली आहे 4750 रुपये.
वाव, तुम्ही बघू शकता अप्रतिम मखर आहे त्यांचे. कलर पण खूप छान आहे आणि हा तर फुल व्हायब्रंट कलर आहे, फुल मोरपिसी कलर आहे, त्याला मराठीमध्ये मोरपिसी म्हणतात. आणि कन्सेप्ट पण त्यांना तोच आहे, मोराचा पीसच दिलेला आहे त्याने, पूर्णपणे मोराचे पीसच आहेत. खूप मोठं मखर आहे हे. म्हणजे तुमच्या घरी जर 2.5 फुटाच्या वरती तर 3 फुटाच्या आत गणपती असेल तर त्यासाठी खूप छान मखर आहे. हे सगळे मोठेच मखर आहेत इथे, बघू शकता. यांचं कामसुद्धा खूप छान आहे, ग्लिटर आहे, चमकी लावलेली आहे, प्लस पेंटिंग वगैरे पण खूप छान आहे. प्राइस रेंजसुद्धा खूप छान आहे, म्हणजे तुमच्या खिशाला परवडण्यासारखी आहे. बघू शकता ह्याला वरती तुम्हाला कपडा लावलेला आहे, जेणेकरून तुमचं थोडं काय लाईट वगैरे असेल ते आतमध्ये येण्यासाठी, पास होण्यासाठी. बघा हे सुद्धा खूप मखर छान आहे. हे आय थिंक हा चायनीज पॅटर्न आहे. जसं चायनाला जसे मंदिर असतात ना तसा हा पॅटर्न आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा खूप छान मखर आहे. पण प्राइस रेंज पण अशी दिलेली आहे इथे. आय थिंक 5,000 आहे का 6,000 आहे काय, त्यांचा थोडासा खोललेला आहे. ठीक आहे, किती प्राइस आहे दादा याची? हां ठीक आहे, तर 6,000ची प्राइस आहे. बघू शकता छान पॅटर्न आहे. हा एक आहे खूप म्हणजे मोठ्या गणपतीसाठी, जसं तुमचा सोसायटी सार्वजनिक गणपती असेल तर हा पण खूप छान आहे. तरी तुमचा 3 फुटाचा गणपती याच्यामध्ये आरामात ठेवू शकता तुम्ही. बघू शकता मस्त आहे. हे बघा आतला इंटरफेस, हा समोरून लुक आहे. प्राईससुद्धा याची इथे 8,900. आणि हा पण एक अप्रतिम मकर आहे. बघू शकता ह्याची प्राइस रेंज सुद्धा इथे लिहिलेली आहे. हा आहे 7,800ला. आणि जरी इथं कोणी स्टाफ नसेल तर ह्याचे मॉडेल नंबर वरती लिहिलेले आहेत. आता ह्याचा मॉडेल नंबर तसा N15 आहे. ठीक आहे, तर हा तुम्ही सांगून त्यांना तुम्ही डायरेक्टली त्यांचा प्राईससुद्धा विचारू शकता. बघा ह्याला गादी लावलेली आहे मागे, तुम्हाला आय थिंक समजत नसेल पण ह्याला असा गादीचा फील दिलेला आहे. ॲक्च्युअल कपडा लावलेला आहे त्यांनी थर्माकॉलमध्ये. आणि त्याचा पॅटर्नसुद्धा खूप छान आहे. त्याला शंख आहे, त्रिशूल आहे आणि शेषनागसुद्धा दिलेला आहे. 7,900. हा पण अफोर्डेबल आहे, खूप छान आहे, मोठा आहे. अजून हो खाली सुद्धा आहेत मकर, वरच्या दाखवण्याच्या नादात खालचे राहिले. तर योगेशने गोप्रोने वाईड शूट केलेलं आहे, कारण की मोबाईल कॅमेराने इतकं वाईड होत नाही शूट. बघू शकता हा पण खूप छान मखर आहे. बघायला गेलं तर ठाणेकरांनी मी दरवर्षीप्रमाणे बघतो की ठाणेकर सध्या मुंबईला जातात आणि लालबागला जातात, ते लोक तिकडून जाऊन शॉपिंग करतात. तर ठाण्याचं मी तुम्हाला एक बेनिफिट सांगतो की ठाण्यामध्ये असं खूप काही छान मार्केट आहे की तुम्हाला इथं सगळं चांगलं शॉपिंग करता येईल. पण लोकांना ते सहजासहजी लोकांपर्यंत पोहोचत नाही की ते ॲक्च्युअल आहे कुठे आणि काही आहे कुठे. तर मी तसं तुम्हाला ॲड्रेस आणि ह्याचं प्रॉपर मॅपच्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही एकदा चेक करा. आणि तुम्हाला खरंच लालबागला, मुंबईला, कुठे दादरला वगैरे जायची गरज नाही आहे. तुम्ही इथेच काय ते ठाण्यामध्ये चांगली शॉपिंग करू शकता. आणि इथे व्हरायटीज पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तर मखरच्या व्हरायटीज पण भरपूर आहेत इथे. हे बघा, एकदा तुम्ही येऊन स्वतः व्हिजिट करा. तुम्हाला मला माहिती आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं छान कळत नसेल, पण जेव्हा तुम्ही समोरून इथं याल तर तुम्हाला नक्कीच मजा येईल आणि हा तुमचा चांगला अनुभव असेल. आणि बघू शकता हे बघा, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये टोटल लाईट्स आहेत, LED लाईट्स आहेत. ब्लू आहे, परत रेड आहे, 2 कलर त्याच्यामध्ये, परत एक तो आहे, ग्रीन कलर आहे त्याला. तसे खूप छान पॅटर्न्स आहेत आणि ते पण अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. म्हणजे बघू शकता 2,550ला आहे, 2,650ला आहे. म्हणजे इट्स म्हणजे बोलतात ना की एक नॉर्मल माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे आहेत मखर. आणि मी या शॉपचा नंबरसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्ही काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि प्लीज तुम्ही ठाण्याच्या बाहेर शॉपिंग करू नका, कारण की ठाण्यामध्ये जर आपण ठाण्यात राहतो तर आपण डेफिनेटली ठाण्यातल्याच माणसांना सपोर्ट केला पाहिजे, माझं तरी असं मत आहे. तर बघू शकता अजून खूप छान मखर आहेत. बघा ह्याच्यातसुद्धा लाईटी आहेत. ह्याच्यामध्ये ही तुम्हाला ग्रीन लाईट आहे, सॉरी व्हिडिओमध्ये वेगळं दिसतं आहे, पण ही ग्रीन आहे इथे. आणि हे ग्लिटर आहे, तर ह्याचा ग्लिटरचा लाईट तुम्हाला येतो आणि ह्याच्यामधून पर्पल लाईटची लाईट येते. ठीक आहे, हे बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अजून परत एक आहे, हा एक आहे, हा पण छान आहे. ह्याचे हे LED वाले मखर आहेत. तर 2-3 पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये वेगळे वेगळे, तुम्ही बघू शकता. हा पण टोटली ब्लू आहे आणि हा सुद्धा खूप छान दिसतो असा समोरून. आणि तुम्ही नक्की या इकडे ठाण्यामध्ये, एकदा तरी व्हिजिट द्या. जरी तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल हे ते तुमची इच्छा आहे,
पण एकदा तुम्ही पक्का या इथे आणि बघा, नक्की मखर बघा. आणि प्लीज तुम्ही बाहेरून कुठून परचेस करू नका. तुम्हाला बाहेर जायला परत तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी खर्च करणार आणि परत तुम्ही वेळ काढणार. त्यापेक्षा तुम्ही जर ठाण्याला राहत असाल तर तुम्ही इकडच्या इकडे येऊ शकता जवळच्या जवळ. त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही लोकेशन पण बघू शकता. हे लोकेशन आहे, हे जांभळी रंगाचं लोकेशन आहे. समोरचं सर्कल आहे चिंतामणी ज्वेलर्स, सगळ्यांना प्रसिद्ध आहे, खूप माहिती आहे. तर इकडून जवळच आहे. समोरचं हे चिंतामणी आहे, जिथं माझा बोट आहे तो चिंतामणी ज्वेलर्स आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली चालत येऊ शकता या शोरूमला. तर मित्रांनो, तुम्हाला आता मखर दाखवलेले आहेत, तर तुम्ही एकदा नक्की या इकडे आणि एकदा नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला खूप आवडतील मखर. खूप चांगल्या रेंजमध्ये आहे तिथे. ठीक आहे, तर आता मी इथून सध्या बाहेर चाललो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा, स्पेशल मित्रांना सांगा शेअर करायला आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळीकडे शेअर करा आणि सबस्क्राईब पहिले करा, म्हणजे जेणेकरून माझे जेवढे अपकमिंग व्हिडिओज येतील त्याचे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यासाठी नोटिफिकेशनची एक बाजूला बेल येईल, बेल आयकन, त्याला क्लिक करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. खूप खूप मंडळ तुमच्या मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.